अजित पवारांच्या विमान अपघातावर दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत। दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी मागणी बजरंग सोनावणेंनी केली। यांच्यानंतर हसन मुश्रीफांनी सुद्धा आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच एक उपाय असल्याचं म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सध्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पुणे सीआयडी कडून केली जाते। बजरंग सोनावणेंसह राष्ट्रवादीचे काही नेते सखोल चौकशीची मागणी करत आहेत। त्यात आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असू शकतो अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे। तर याआधी दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल करत खासदार बजरंग सोनावणेंनी तपासाची मागणी केली आहे। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती मला जे दिसतंय तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो। बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत। ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करतायत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो? तर ब्लॅक बॉक्स मधून डेटा काढण्याचं काम सुरू असून दादांच्या अपघाती मृत्यूचं कुणीही राजकारण करू नये असं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले। चौकशी चालू आहे। AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय, त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते। मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे, शेवटी चौकशी काय दिसतं म्हणून। तर राऊतांनी दादांच्या विमान अपघातावर बोलताना काही प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय आहे? महाराष्ट्राला वेदना झाली अजितदादाच्या जाण्यानं। संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाही आहे, त्यांना दुसरा काय कामधंदा उरलेला नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडींना उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही। माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे। अजितदादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या अपघाती निधनाचं अशा पद्धतीनं राजकारण करणं योग्य नाही आहे। चार भिंतीत चार गोष्टी असतील तर त्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, सन्माननीय देवेंद्रजी आहेत, सगळ्या गोष्टींची चौकशी होईल, चौकशी लावलेली आहे। या बाबतीमध्ये मला तर खरं पवार कुटुंबांना ते दुःख आहे, या दुःखामध्ये कोणीच राजकारण करू नये, कोणीच हे करू नये। हा अपघातीच मृत्यू होता, त्यामध्ये विनाकारण काहीतरी बॉम्ब किंवा काहीतरी हे करून काहीतरी मला वाटतं असं कोणीच करू नये।